Hello everyone. Now we are going to start our new topic, angle of contact. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि इझी सुद्धा आहे लक्षात ठेवायला. लिक्विड सरफेस कम्स इन अ कॉन्टॅक्ट ऑफ सॉलिड सरफेस, म्हणजे ज्यावेळेस लिक्विड सरफेस सॉलिड सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यावेळेस एक मिनिस्कस फॉर्म करतात. इथे बघा हा मिनिस्कस फॉर्म केला गेलेला आहे. हा मिनिस्कस म्हणजे एक छोटासा कर फॉर्म केला जातो, त्याला मिनिस्कस कन्सिडर केलं जातं. आता तो दोन प्रकारचे असतात. पहिला कुठला हे बघू शकता, एक तर काय होणार आहे कॉन्व्हेक्स किंवा काय असणार आहे कॉन्केव्ह. जर मर्क्युरी आणि ग्लास कॉन्टॅक्ट मध्ये आले तर कॉन्व्हेक्स होणार आहे आणि वॉटर आणि ग्लास कॉन्टॅक्ट मध्ये आले तर काय होणार आहे कॉन्केव्ह होणार आहे. तो आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, त्याला थिटाने डिनोट करणार आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्टच ह्या सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ती आपण शिकणार आहे की कशी आपल्याला डिनोट केली जाते. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट समजून घ्यायच्या आधी काही इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो आपण डिस्कस करूया. कन्सिडर करा एक हा ग्राउंड लेवल आहे, आपण ह्याला काय कन्सिडर करूया, ही सपोज लेअर आहे, ग्लास सरफेस आहे आणि याच्यावरती दोन ड्रॉप आहेत, एक वॉटरचा ड्रॉप आहे आणि दुसरा ड्रॉप आहे मर्क्युरीचा ड्रॉप आहे. तो जस्ट टच झालेला आहे. आता मर्क्युरी आणि वॉटर तुम्ही नीट बघू शकता, दोन्ही ड्रॉप्स ग्लास सरफेस वरती आहे तरी सुद्धा दोघांचा शेप वेगवेगळा आहे. तो का झाला हे समजून घ्यायचंय. आता सगळ्यांना ऍडेसिव्ह फोर्स आणि कोएसिव्ह फोर्स हे दोन्ही फोर्स माहित आहे, तरीही मी इथे बाजूला लिहितो. आता कोएसिव्ह फोर्स कसा असतो आणि ऍडेसिव्ह फोर्स कोणामध्ये असतो, जर सेम सबस्टन्स असतात तर त्याच्यात कुठला फोर्स लागतो कोएसिव्ह, डिफरंट असतील तर त्याच्यावर लागणार आहे ऍडेसिव्ह. म्हणजे वॉटर वॉटर मॉलिक्युल वरती लागला तर कोएसिव्ह आणि वॉटर आणि ग्लास मॉलिक्युल मध्ये लागला तर ऍडेसिव्ह. तर इथे समजून घेण्यासाठी खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. इथे फोर्स ऑफ वॉटर वॉटर मॉलिक्युल्स इज लेस दॅन फोर्स ऑफ वॉटर गॅस मॉलिक्युल्स. हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. असं असल्यामुळे वॉटर हा सगळ्यात जास्त चिटकणार कशावरती, ग्लासच्या सरफेसवरती, कारण की त्यांचा फोर्स जास्त आहे वॉटर पेक्षा, म्हणून तो जास्त चिटकणार, जास्त एरियानी चिटकणार आहे. पण जर तुम्ही याचं कन्सिडर केलं कशाचं, मर्क्युरीचं, तर मर्क्युरीमध्ये मर्क्युरी मॉलिक्युल्सचा फोर्स हा जास्त असतो मर्क्युरी आणि ग्लासच्या मॉलिक्युलच्या फोर्सपेक्षा. त्याच्यामुळे बघा ते स्वतःमध्ये जास्त कॉन्टॅक्ट मध्ये राहणार आहे, ग्लास बरोबर जस्ट टच केलेलं आहे, त्याच्यावरती काही होणार नाही, म्हणून स्पेअर सारखा त्यांचा शेप झालेला आहे. ओके, ही कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. अजून एक याच्यात एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, तो म्हणजे याचा सरफेस टेन्शन. इथे लिहितो, सरफेस टेन्शन वॉटरचं असतं 0.075 आणि सरफेस टेन्शन मर्क्युरीचं असतं 0.465. आता सरफेस टेन्शन खूप कमी आहे वॉटरचं, म्हणून तो फ्लॅट होण्यासाठी जास्त प्रयत्न करतो. बट सरफेस टेन्शन जास्त कोणाचं आहे, मर्क्युरीचं. मर्क्युरीचं सरफेस टेन्शन जास्त असल्यामुळे त्यांच्यात टेन्शन जास्त असणार, एकमेकांना ओढाताडी जास्त असणार, म्हणून तो स्पेअर मध्येच राहतो. हे दोन पॉईंट समजणं गरजेचं आहे. ह्यात परत एकदा सांगतोय, हे समजून घ्या तर तुम्हाला बाकीचे पूर्ण पॉईंट येणार आहेत. आता पुढे बघूया. आता इथे बघू शकता तुम्ही, वेन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज अॅक्यूट. अॅक्यूट म्हणजे 90 पेक्षा छोटा. When angle of contact is acute, the liquid form a concave meniscus. तर कॉन्केव बघू शकता तुम्ही, ही हा जो मिनिस्कस तयार झालेला आहे तो कुठला आहे, कॉन्केव मिनिस्कस आहे. आता तो कसा तेही बघणार आहे आणि का हेही बघणार आहे आपण. तर आता हे जे फॉर्म करतात असे कुठले लिक्विड असणार आहेत गोष्टी, वॉटर आणि ग्लास असतात त्यांच्यामध्ये असा फॉर्म तयार होतो. परत सांगतोय, अॅक्यूट अँगल असेल तर कुठलं तयार होणार आहे, कॉन्केव, आणि ते लिक्विड कसलं असणार आहे, वॉटर आणि ग्लास असणार आहे. आता जर जास्त असेल, ही दुसरी केस आहे, इथे बघा इथे काय दिलेलं आहे त्यांनी, जर ऑब्ट्यूज झाला म्हणजे 90 डिग्री पेक्षाही जास्त जाहीर झाला तर कुठले होणार आहे, कॉन्व्हेक्स मिनिस्कस होणार आहे. आता कॉन्व्हेक्स झालेलं आहे, त्यात लिक्विड कुठलं आहे बघा, मर्क्युरी आणि ग्लास, म्हणजे मर्क्युरी आणि ग्लास असेल तर कॉन्व्हेक्स होणार, आणि जर का वॉटर आणि ग्लास असेल तर अॅक्यूट होणार. आता आपण बघूया की कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह हे कसं तयार होतं. तर पहिलं आहे कॉन्केव्ह. आता कॉन्केव्ह समजून घ्या. असं बघा, इथे तुम्हाला डायग्राम दाखवली आहे कॉन्केव्हचीच आहे. असा सरफेस तयार झालेला आहे मिनिस्कस. तो का तयार होतो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता कन्सिडर करू आपण, सपोज इथे एक ग्लास आहे. आता कन्सिडर करा, हे काय ग्लास आहे आणि इथं सगळे वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत. इथे असे वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत असं कन्सिडर करा. तर त्यातला एक मॉलिक्युल्स जो सरफेस वरती आहे इथे टच होणार. आता याच्यावरती सगळे फोर्स लागणार. कुठले, वॉटरमध्ये फोर्स असणार, इकडे सगळं वॉटर असल्यामुळे फोर्स लागणार आहे. तो कुठला फोर्स असणार आहे हेही आता सगळ्यांना आहे, तो कुठला असणार आहे, कोएसिव्ह फोर्स.
तो काय असणार आहे, वॉटर मध्ये लागणार. आणि दुसरा असतो ऍडेसिव्ह फोर्स, जो इथे कशामध्ये लागणार, वॉटर आणि ग्लास मध्ये लागणार आहे. तर आता मगाशीच आपण बघितलं ह्या दोन्ही फोर्स मधला कुठला फोर्स सगळ्यात जास्त असतो आणि कुठला फोर्स सगळ्यात कमी असतो. तरीही मी परत सांगतोय, लक्षात ठेवायचं याच्यातला फोर्स कुठला जास्त असतो, वॉटर आणि ग्लास मधला फोर्स जास्त असणार आहे. आता इथे फोर्सेस दाखवायला लागणार आहे आपल्याला. तर फोर्सेस कसे दाखवणार बघा, ह्या डायरेक्शनला एक फोर्स आहे, तो कुठला फोर्स आहे, तो लिहितो इथे ऍडेसिव्ह फोर्स. आणि आता इकडे सगळं वॉटर आहे, मग बरोबर 45 डिग्री मध्ये लागणार आहे, तो कुठला असणार आहे, कोएसिव्ह फोर्स. आता याचा रिझल्टन, आता ह्या रिझल्टनसाठी ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे की कोण जास्त आहे, वॉटर आणि ग्लास म्हणल्यावरती याचा रिझल्टन कुठल्या डायरेक्शनला येणार आहे, बरोबर ह्या डायरेक्शनला येणार आहे. तर आपण ह्याला म्हणणार आहे रिझल्टन फोर्स. आता रिझल्टन फोर्स, आता ह्या रिझल्टन फोर्ससाठी आपण एक टॉपिक समजून घेणं खूप गरजेचं आहे, ते मी इथे बाजूला लिहितो. लिक्विड सरफेस इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू नेट फोर्स. हा पॉइंट सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ह्या पॉइंट वरतूनच आपण हे ड्रॉ करू शकतो. कसं ते बघू शकता आता तुम्ही. आता परपेंडिक्युलर व्हायचंय कुणाला, लिक्विड सरफेसला. आता लिक्विड सरफेस कुठे आहे हे तुम्ही बघू शकता, हे लिक्विड सरफेस आहे. ह्याला परपेंडिक्युलर व्हावं लागणार आहे रिझल्टन फोर्सला. तर रिझल्टन फोर्स कुठे आहे, हा रिझल्टन आहे, ह्याला नेट फोर्स म्हणणार आपण. ह्याला परपेंडिक्युलर व्हायचं. तर परपेंडिक्युलर होण्यासाठी हे मॉलिक्युल्स जे शेजारचे मॉलिक्युल्स, हे सगळे मॉलिक्युल्स कसे होणार आहेत, थोडासा कर्व मध्ये पाथ तयार करणार आहेत. ओके, तर आता काय होणार आहे, ते परपेंडिक्युलर. म्हणजे परपेंडिक्युलर होण्यासाठी थोडंसं राईज करतात, एक साईडला अप साईडला जातात आणि कर्व पाथ तयार करतात. त्याला काय म्हणणार आहे आपण, कॉन्केव्ह मिनिस्कस फॉलो करतात. जसं तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता, इकडच्या ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय की मिनिस्कस फॉर्म झालेला आहे. हे रफ करतो. तर याच्यावरतून तुम्ही सांगू शकता की जर वॉटर मॉलिक्युल्स आणि ग्लास मॉलिक्युल्स एकत्र घेतले तर आपल्याला कुठल्या प्रकारचा मिनिस्कस भेटतो आणि अँगल कसा तयार होणार. अँगल कुठे तयार होणार हेही तुम्ही बघा. हा जो दिसतोय तो टच म्हणजे सरफेस पासून आपल्याला टेंजंट ड्रॉ करायचा आहे. टेंजंट कुणाला, कर्वला. आता कर्व इथे इथे बघा, आपण टेंजंट ड्रॉ केलं, हा जो मिळणार आहे तो काय असणार आहे, आपला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. इथनं इथपर्यंत लिहिणार आहे आपण थिटा. आता हे कसं घ्यायचा तो नीट समजून घ्या. तुम्ही जो काही तुमचा सरफेस आहे बघा, इकडच्या ह्या डायग्राम मध्ये जो काही सरफेस आहे तो स्टार्ट करायचा तुमच्या सॉलिड बसून आणि एंड करायचा टच करून टेंजंटली. म्हणजे जो काही तुमचा वॉटर सरफेस त्याला टच करायचं. म्हणजे इथनं स्टार्ट करून तुम्ही जो अँगल क्रिएट करणार आहे त्या अँगलला म्हणणार आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. परत सांगतोय, सॉलिड पासून स्टार्ट करायचा आणि टेंजंट ड्रॉ करायचा तुमचा जो मिनिस्कस तयार झालेला आहे त्याला. तर हा मिळाला तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता नेक्स्ट पॉइंट आहे कॉन्व्हेक्स मिनिस्कस. आता कॉन्व्हेक्स तयार होणार आहे, हे होणार आहे मर्क्युरी आणि ग्लास मध्ये. म्हणजे कन्सिडर करा कॉन्व्हेक्स कसा होतो. हे समजा आपले एक ग्लास आहे, तुम्ही याच्यात मर्क्युरी टाकली तर मर्क्युरी तुम्हाला माहित आहे एकमेकांमध्ये चिटकत नाही, म्हणजे ग्लासला जास्त चिटकत नाही, ते मर्क्युरी मध्येच राहतं. तर तो अशा प्रकारचा कर्व तयार करतो. आता अशा प्रकारचा कर्व कसा तयार करणार आहे, सेम परत तीच कन्सेप्ट. इथे एक मॉलिक्युल आहे समजा, हे मर्क्युरीने भरले एक साईडला ग्लास आहे. तर आता इथे फोर्स अप्लाय होणार आहेत. आता फोर्स, आता याच्या आधी हे समजून घ्यायचे कुठले फोर्स मोठे असतात कुठले छोटे असतात. तर आपण याच्या आधी बघितलंय फोर्स ऑफ मर्क्युरी आणि दुसरे असतात फोर्स ऑफ मर्क्युरी आणि ग्लास. तर दोघांमध्ये फोर्स कुणाचे ग्रेटर असतात, तर मर्क्युरी आणि मर्क्युरीचे फोर्स ग्रेटर असतात. म्हणजे मर्क्युरी स्वतःच्या दुसऱ्या मर्क्युरीचे मॉलिक्युल फास्ट अट्रॅक्ट होणार आहे. म्हणजे काय, फोर्स ऑफ कोएसिव्ह आणि फोर्स ऑफ ऍडेसिव्ह यांच्यामध्ये जास्त कोण असतो, कोएसिव्ह फोर्स. आता फोर्स लावणार म्हणजे याच्यावरती एक फोर्स असणार आहे, त्याला काय म्हणणार आहे आपण, ऍडेसिव्ह फोर्स. आणि आज जो फोर्स आहे त्याला कोएसिव्ह म्हणणार आहे, तो जास्त असणार कारण की मर्क्युरी बद्दल बोलतोय आपण. तर हे असं दाखवणार आपण. आता सगळ्यात जास्त कोणाचा आहे, कोएसिव्ह फोर्स जास्त आहे. सिंपल आहे, कुठला फोर्स जास्त आहे, कोएसिव्ह फोर्स जास्त आहे. म्हणजे तुमचा रिझल्टन सुद्धा असाच येणार आहे इकडचे. ओके, हे झालं तुमचं पॅरेलोग्राम. द पॅरेलोग्राम लॉ नुसार आपण सांगितलं, हे झालं तुमचं नेट फोर्स. त्याला आपण आर ने डिनोट करूया. आर त्याला म्हणतात नेट फोर्स. आता सेम जी कन्सेप्ट आपण बघितली मग अशी तीच इथं लिहिणार आहे. काय लिहिणार, लिक्विड सरफेस इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू नेट फोर्स. नेट फोर्सला परपेंडिक्युलर होण्याचा ट्राय करणार. आता परपेंडिक्युलर होण्यासाठी याला खालच्या डायरेक्शनला यावं लागणार. म्हणजे बघा असा होऊन तो परपेंडिक्युलर होणार, म्हणजे खालच्या डायरेक्शनला मूव्ह करावं लागणार आहे. ही सरफेस आहे, ह्या सरफेसला थोडासा मिनिस्कस फॉर्म करावा लागणार आहे.
तो कुठला मेनिस्कस असणार आहे? कॉन्व्हेक्स. तुम्ही नीट बघू शकता आता परपेंडिक्युलर होत आहे. हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट पॉइंट. खूप सिंपल आणि खूप इम्पॉर्टंट अशी कन्सेप्ट आहेत ह्या. आता आपण याच्या पुढेही बघणार आहे. आता इथे आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काढायचा आहे. तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा काढणार आहे? इथे तोच सॉलिड पासून टच करून जो काही कर्व पाथ तयार झालेला आहे त्याला अँगल काढायचा. आता तो कुठून मग घेणार आहे? सॉलिड पासून, म्हणजे इथून जो टच करून घेणार आहे तो इथपर्यंत जो अँगल होणार आहे तो थिटा कन्सिडर करणार आहे. हा 90 पेक्षा जास्त आहे म्हणून इथे ॲक्यूट अँगल लिहिलेले आहे. इथे सुद्धा कसं होणार आहे बघू शकता. ही असा अँगल तयार होणार आहे. हा इथनं इथपर्यंत थिटा कन्सिडर करणार आहे. तो 90 पेक्षा ऑब्व्हियसली काय जास्त आहे. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 कुठल्या गोष्टींमध्ये होतात? तर ते इथे मेन्शन केलेलं आहे, वॉटर अँड सिल्वर. जर तुम्ही एका सिल्वरच्या भांड्यामध्ये पाणी पिलं तर कसे फोर्स लागतात? आता इथे कन्सिडर करूया, हे आहे सिल्वरचं तुमचा ग्लास आणि हा आहे तुमचे वॉटरचे मॉलिक्युल्स. तर वॉटरचा मॉलिक्युल्स इथे असणार, करेक्ट. सगळे असे वॉटरचे मॉलिक्युल्स असतात पण आपण कॉर्नरचा कन्सिडर करतोय. त्याच्यावरती फोर्स अप्लाय होणार आहेत. तर इथे काय होतं, जेवढा ऍडेसिव्ह फोर्स आहे तेवढाच काय असणार आहे? कोएसिव्ह फोर्स असणार आहे. जेवढा ऍडेसिव्ह फोर्स असणार आहे तेवढाच कोएसिव्ह फोर्स असणार आहे. जर दोन्ही फोर्स इक्वल असेल, आता यांच्यामध्ये मग इथे बरोबर यांचा रिझल्टंट कुठल्या डायरेक्शनला येणार आहे हे समजणं गरजेचं आहे. बरोबर स्ट्रेट येणार. हा तुमचा झाला रिझल्टंट, त्याला नेट फोर्स म्हणतो. आता याला परपेंडिक्युलर बनण्याचा प्रयत्न करणार आहे, तर परपेंडिक्युलर तर ऑलरेडी आहेच, मग परपेंडिक्युलर काय बनणारच नाही. म्हणजे आहे अशी लेवल राहणार वॉटरची. म्हणजे तुमच्याकडे असा ग्लास आहे सिल्वरचा आणि त्यात तुम्ही पाणी घेतलं तर ते स्ट्रेट येणार, कुठलाही कर्व पाथ तयार करणार नाही. आता इथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती झाला? तर हा झाला इथनं इथपर्यंत अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, तो आहे थिटा, 90 डिग्री. ओके, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती झालेला आहे इथे? 90 डिग्री. एकदम सिंपल कन्सेप्ट होती. आता पुढची कन्सेप्ट आहे झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. कसा असतो झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट? म्हणजे अशा गोष्टींमध्ये की जिथे कोएसिव्ह फोर्स निग्लिजिबल असतो. परत सांगतो, कोएसिव्ह फोर्स निग्लिजिबल असतो. फक्त ऍडेसिव्ह फोर्सवरती सगळं डिपेंड असतं. आता ऍडेसिव्ह इथे पार्टिकल असणार आहे. आता इथं काय घेणार आहे? प्युअर वॉटर आणि ग्लास बनतात. तर पूर्ण हा ऍडेसिव्ह फोर्सच रिस्पॉन्सिबल असतो रिझल्टंट फोर्सला. जर ऍडेसिव्ह फोर्सच रिस्पॉन्सिबल आहे रिझल्टंट फोर्सला, तर अशा ह्याला म्हणलं जातं झिरो अँगल. आता झिरो अँगल काय होतं? आता ह्याला काय होणार आहे? परपेंडिक्युलर बनण्याचा प्रयत्न करणार आहे. परपेंडिक्युलर बनण्याचा प्रयत्न करणार म्हणजे मॉलिक्युल्स असे वर वर जाणार आहेत. आता कोएसिव्ह आणि ऍडेसिव्ह याच्यात काहीच नाहीये, म्हणजे इथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असणार आहे? तर आता इथे तुम्ही नीट बघू शकता, इथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असणार आहे? झिरो. अँगलच तयार होत नाहीये कुठेच, कारण की कर्व पाथ कुठेच तयार झालेलं नाही. कर्व पाथ तयार झालेला नाही, मग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तयार होत नाहीये. हे कुठल्या गोष्टींमध्ये होतं? प्युअर वॉटर आणि ग्लासमध्ये. आता एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तो समजून घेणं गरजेचं आहे. टॅन थिटा इज इक्वल टू क्यू साइन थिटा डिवाइड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा. हा फॉर्म्युला ऑब्व्हियसली माहिती आहे. तर इथे पी आणि क्यू कुणाला कन्सिडर करायचं हे समजून घ्या. पी हे ह्याला कन्सिडर करायचं ऍडेसिव्ह फोर्सला आणि क्यू हे कोएसिव्ह फोर्सला कन्सिडर करायचं. आता ह्या दोघांमधला आणि साइन थिटा, आता साइन थिटा कशावरतून काढणार? अँगल बिटवीन ऍडेसिव्ह फोर्स अँड कोएसिव्ह फोर्स. आता ऍडेसिव्ह फोर्स कोएसिव्ह फोर्स काढणार, क्यू दिले, क्यूच्या इथे आपण सरळ सरळ काय लिहिणार आहे? कोएसिव्ह फोर्स आणि साइन थिटा आपण नंतर लिहूया, पहिल्यांदा लिहून घेऊया. पीच्या ऐवजी लिहिणार ऍडेसिव्ह फोर्स प्लस कोएसिव्ह फोर्स आणि कॉस थिटा. आता थिटाची व्हॅल्यू कशी काढायची आपण पहिल्या डायग्राम मध्ये बघूया. आता इथे तुम्हाला अँगल काढायचा आहे, नीट बघा. ऍडेसिव्ह आणि कोएसिव्ह यांच्यामधला इथनं इथपर्यंतचा अँगल आपल्याला काढायचा असतो, तर तो किती असणार आहे? 90. इथपर्यंत अँगल असणार आहे हा 90 आणि हा 45. 90 प्लस 45 135. मग आपण इथे पण तेच लिहिणार आहे. तर इथे येणार आहे 135 डिग्री. इथे सुद्धा 135 डिग्री येणार आहे. तर आता खाली लिहिताना कसं लिहिणार आहे? एफ सी म्हणजे कोएसिव्ह फोर्स. आता साइन 135 याची व्हॅल्यू असते 1/√2 आणि एफ ए प्लस एफ सी मल्टिप्लाय बाय कॉस 135 ची असते -1/√2. तर आन्सर येणार आहे एफ सी अपॉन √2 डिवाइड बाय एफ ए मायनस एफ सी अपॉन √2, कारण की मायनस आहे तो आपण पुढे घेणार आहे. तर तुमचा टॅनचा फॉर्म्युला काय मिळाला तो इथे लिहिणं गरजेचं आहे. इथे लिहिणार आहे टॅन थिटा इज इक्वल टू एफ सी अपॉन √2 डिवाइड बाय
एफ ए मायनस एफ सी अपॉन √2. आता इथे लिहिणार आहे आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट का लिहिले समजून घ्या. आता आपण इथे एक एक स्टेप वाईज बघूया. आपण आतापर्यंत काय बघितलं, ज्यावेळेस थीटा ॲक्यूट असेल तर, नंतर थीटा ऑब्ट्यूस असेल तर, नंतर थीटा 90 डिग्री असेल तर, अशा कन्सेप्ट असतात. त्या कन्सेप्टनुसार टॅनची व्हॅल्यू काढायची असते. टॅन थीटा दिलाय, ती व्हॅल्यू काय फाइंड करायची. आता ज्यावेळेस ॲक्यूट असेल त्यावेळेस काय होणार, नीट समजून घ्या. स्टेप एकदम इझी आहे. ज्यावेळेस ॲक्यूट असेल त्यावेळेस काय करणार आहे आपण. ज्यावेळेस ॲक्यूट असेल त्यावेळेस तुमची व्हॅल्यू ही कशी पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. म्हणजे ही टॅनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर ती ॲक्यूट कन्सिडर केली जाते. बरोबर आहे. मग ॲक्यूट पॉझिटिव्ह आणण्यासाठी काय करावं लागेल, म्हणजे कन्सिडर करा. बघा इथे मी लिहिलं 2 - 1. 2 - 1 केलं, मी इथे 2 लिहिलं, याच्याऐवजी 2 लिहिलं आणि इथे 1 केलं. 2 - 1 केलं तर आन्सर किती येतं, 1. म्हणजे तुमची ही पूर्ण व्हॅल्यू पॉझिटिव्ह मध्ये राहणार. तरच त्याला काय म्हणू शकतो आपण, ॲक्यूट अँगल. ॲक्यूट म्हणजे 90 पेक्षा कमी. म्हणजे बघा टॅन 0 पासून 90 पर्यंत, 90च्या मध्ये ही सगळ्या व्हॅल्यू कशा असतात, पॉझिटिव्ह असतात. म्हणजे तुम्हाला जर ॲक्यूट आणायची आहे तर कोण मोठा पाहिजे याच्यात समजून घ्या, एफ ए मोठा पाहिजे आणि कोण छोटा पाहिजे, एफ सी अपॉन √2 हा काय पाहिजे, छोटा. मी परत ही कन्सेप्ट सांगतो, नीट समजून घ्या. कोण मोठा हवाय, एफ ए. बघा 2 मोठा आहे 1 पेक्षा. म्हणजे ही जर व्हॅल्यू उलटी असती, म्हणजे 1 - 2 असतं तर खालचं आन्सर मायनस मध्ये आलं असतं. खालचं आन्सर मायनस मध्ये आलं असतं, ही टॅनची पूर्ण व्हॅल्यू मायनस मध्ये आली असती. बट ऍक्च्युअल मध्ये आपल्याला माहिती आहे टॅन 0 पासून टॅन 90 पर्यंतच्या सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात. बरोबर. सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात म्हणजे तुमचं हे आन्सर पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला एफ ए काय पाहिजे, ग्रेटर पाहिजे. आता ऑब्ट्यूस. ऑब्ट्यूस म्हणजे तुमची व्हॅल्यू ही निगेटिव्ह मध्ये पाहिजे, म्हणजे मायनस पाहिजे. व्हॅल्यू कशात आली पाहिजे, निगेटिव्ह. लक्षात ठेवा, ऑब्ट्यूस 90 पेक्षा पुढे जी काही व्हॅल्यू असते ती कशी असते, मायनस मध्ये असते टॅनची. तर मायनस मध्ये पाहिजे म्हणजे कुठली व्हॅल्यू मोठी पाहिजे, ही इकडची व्हॅल्यू छोटी हवी आहे आणि ही व्हॅल्यू मोठी हवी आहे. म्हणजे 1 - 2 केलं तर मायनस मध्ये येतं आन्सर. म्हणजे तुमची व्हॅल्यू मायनस मध्ये हवी आहे. तर आपण इथे लिहिणार आहे टॅन थीटा. तर त्यामध्ये व्हॅल्यू कुठली पाहिजे, एफ ए आणि एफ सी बाय √2. या खालच्या व्हॅल्यू बद्दलच बोलतोय आपण. तर दोघांमधली व्हॅल्यू कुठली मोठी पाहिजे, ही व्हॅल्यू मोठी पाहिजे, तरच तुमचा आन्सर मायनस मध्ये येणार. तरच त्याला ॲक्यूट कन्सिडर करणार आपण. आणि लास्ट असतं 90 डिग्री. हेही सोपं आहे. 90 डिग्री म्हणजे काय पाहिजे, तुमची व्हॅल्यू किती पाहिजे, इन्फिनिटी पाहिजे. लक्षात ठेवायचं, टॅन 90 ची व्हॅल्यू ही इन्फिनिटी असते. आता टॅन 90 ची इन्फिनिटी ह्या पूर्ण आन्सरचं, ह्या पूर्ण याचं इन्फिनिटी जर करायचं असेल तर खालची व्हॅल्यू काय आली पाहिजे, 0. ही व्हॅल्यू, ही पूर्ण व्हॅल्यू काय आली पाहिजे, 0. तरच तुमचे हे पूर्ण आन्सर इन्फिनिटीकडे जाईल. तर खाली 0 आणण्यासाठी ह्या दोन्ही व्हॅल्यू एकमेकांना इक्वल हवेत. म्हणजे काय लिहिणार आहे आपण, एफ ए इज इक्वल टू एफ सी अपॉन √2. हे तुमचे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. टाइम शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन अ सॉलिड सरफेस. म्हणजे एखादा लिक्विड ड्रॉप जर सॉलिड सरफेसवरती पडला तर कुठले शेप घेतो. हे वॉटरचं आहे, हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. हे मर्क्युरीचं आहे. ऑलरेडी हे कन्सेप्ट क्लिअर केलेले. हे ड्रॉपलेट तयार होतात. तर यांचा शेप असा का होतो हे बघायचं आपल्याला आणि त्यांचे अँगल कसे क्रिएट होतात हे बघायचे. आता कन्सिडर करा हा एक ड्रॉप आहे. त्याच्यावरती फोर्स लागणार आहेत. 3 फोर्स लागणार आहेत. ते इथे वर लिहितो मी. T1, त्यानंतर T2 आणि T3. आता T1, T2, T3 आहेत काय? पहिला असतो T1, हा फोर्स बिटवीन लिक्विड अँड सॉलिड. त्यानंतर हा असणार आहे फोर्स बिटवीन एअर अँड सॉलिड. आणि तिसरा असणार आहे फोर्स बिटवीन एअर अँड लिक्विड. ते बघा कसे हे 3 फोर्स आपण यूज करणार आहे. ही एक डायग्राम आहे, कन्सिडर करा. एक वॉटरचा ड्रॉपलेट आहे, तो सरफेस वरती आहे. आता इथे फोर्स दाखवायचे आहेत आपल्याला. तर फोर्स कुठले असणार, सॉलिड. इथं आहे लिक्विड. तर आपण बघितलं की याच्यातले अँगल वगैरे कशा तयार करतात, थीटा कसा तयार होतो. हा जो दिलेला आहे तो काय, थीटा आहे. आता इथे एअर आहे, इथे लिक्विड आहे. तर त्यांच्यातला एक टच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये असणार. आता काय लिक्विड आणि सॉलिड यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट असणारा लेअर हा आहे. तर हा त्यांचा फोर्स आहे. ह्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय होतोय. ह्या फोर्सला काय म्हणणार आहे आपण, कुठला फोर्स, T1 फोर्स. त्यानंतर इकडे एअर आहे, इकडे सॉलिड आहे. यांच्यामधला ह्या डायरेक्शनला होणारा कुठला असणार आहे,
T2 फोर्स. आणि तिसरा एअर आणि लिक्विड यांच्यातला असणार आहे T3 फोर्स. बघा डायरेक्शन दिलेले आहे तिथे प्रत्येकाचे. आपण हा जो तिसरा फोर्स दिसतोय कुठला T3 फोर्स हा वरती आहे, बट त्याचा कंपोनंट हा ऍक्सेस वरती कुठला असतो हे फाइंड करायचा असतो. आता हे अपोजिट आहे म्हणजे ह्या साईडला कुठला असणार आहे साइन आणि खालच्या साईडला काय असणार आहे कॉस. म्हणजे इथे असणार आहे T3 कॉस थिटा, त्याचा कंपोनंट T3 चा कंपोनंट हा आहे, तो आपण ह्या साईडला घेतला. आता जर आपल्याला फोर्स दाखवायचा असेल तर कोण असणार आहे T2, म्हणजे जेवढा फोर्स इकडे अप्लाय होतो, हे बघा हा फोर्स तो दिसतोय तो कुणाचा कंपोनंट आहे, जो ब्लॅक मध्ये दाखवलाय तो कुणाचा कंपोनंट आहे T3 चा. आणि आपल्याला जर हे बॅलन्स दाखवायचं असेल तर कसं दाखवतो आपण, दोन्ही जो इकडे फोर्स लागतो तेवढाच फोर्स ह्या डायरेक्शनला सुद्धा लागतो. म्हणजे इथे लिहिणारे आपण T2 इज इक्वल टू T3 कॉस थिटा प्लस T1. इक्वल आणि अपोजिट फोर्स असतात एकदम, त्याच्यामुळे आपण हे असं कन्सिडर केलेलं आहे. इथपर्यंत क्लिअर असेल. आता हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. आता ह्या फॉर्म्युल्यावरतून आपण कॉसचा फॉर्म्युला काढणार. आता कॉस थिटा काढायचा असेल तर T1 इकडे येणार, म्हणजे T2 मायनस T1 डिवाइड बाय T3. हा आपला कॉसचा सुद्धा फॉर्म्युला मिळाला. अशा पद्धतीने आपल्याला T2 चा आणि कॉसचा फॉर्म्युला मिळाला. आता कॉसचा फॉर्म्युला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता कन्सेप्ट घ्यायची आहेत आपल्याला एक एक. तर फर्स्ट कन्सेप्ट आहे वॉटरचा मॉलिक्युल बद्दल. वॉटरचा मॉलिक्युल असा शेप तयार करतो, आत्ताच बघितलं आपण. तर यांच्यामध्ये असा शेप तयार का करतो हे इम्पॉर्टंट आहे. आता हा शेप कुठला आहे, ॲक्यूट. हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, ॲक्यूट अँगल तयार करतो, म्हणजे कॉस हा ॲक्यूट असणार. आता कॉसच्या सगळ्या व्हॅल्यू माहीत पाहिजेत. ॲक्यूट बोलत असेल तर ॲक्यूटच्या कुठल्या कुठल्या व्हॅल्यू असतात, इथे मी बाजूला लिहितो कॉसच्या व्हॅल्यू कुठल्या असतात. जर तुम्ही 0 डिग्री, नंतर 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री. आता 0 डिग्री कॉसची व्हॅल्यू असते 1, इथे असते √3/2, त्यानंतर इथे असते √2/2, इथे असते 1/2 आणि इथे असते 0. तर आपल्याला ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू घ्यायची नाही, ह्या मधल्या व्हॅल्यू. तर तुम्ही नीट बघितलं तर सगळ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहेत. ह्या सगळ्या व्हॅल्यू काय पॉझिटिव्ह, म्हणजे तुमचा कॉस्टची व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहिली पाहिजे, असं अरेंजमेंट करायचं. म्हणजे अशा व्हॅल्यू घ्यायची. तर बघा काय बोलतो, नीट पॉइंट हा समजून घ्या. म्हणजे T2 इज ग्रेटर दॅन T1 पाहिजे. T2 म्हणजे ही व्हॅल्यू जर 3 असेल तर ही 2 पाहिजे, 3 पेक्षा कमी. तर मग मायनस केल्यावरती किती येणार आहे, 1 येणार आहे. म्हणजे वरची व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहिली पाहिजे आणि खालची सुद्धा पॉझिटिव्ह राहिली पाहिजे. तर ते कसं लिहिणार आहे, ही तर पहिली कंडिशन आहे. आणि दुसरी कंडिशन काय पाहिजे, T2 मायनस T1 केल्यावरती जे आन्सर येतंय ते कुणापेक्षा छोटं पाहिजे, T3 पेक्षा. कारण की सिंपल आहे, बघा वरती तुम्ही बघू शकता √3 आहे, √2 आहे, 1 आहे. ही वरच्या व्हॅल्यू छोट्या आहेत, खालच्या व्हॅल्यू मोठ्या आहेत. म्हणजे तुम्हाला नेहमी लक्षात पाहिजे की ही जी वरची व्हॅल्यू आहे ती खालच्या व्हॅल्यू पेक्षा काय पाहिजे, स्मॉल पाहिजे. ही व्हॅल्यू स्मॉल आणि खालची काय पाहिजे, बिग व्हॅल्यू पाहिजे. तरच तुम्ही हे व्हॅल्यू सॅटिस्फाईड करू शकता. तर खालची व्हॅल्यू सॅटिस्फाईड तर T3 काय पाहिजे, ग्रेटर पाहिजे. एवढं समजून घ्या की तुमची सगळी व्हॅल्यू कॉट थिटा हा पॉझिटिव्ह आली, कॉस थिटा हा पॉझिटिव्ह पाहिजे ॲक्यूटसाठी. त्याच्यामुळे आपण एवढ्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करतोय. बस सिंपल टॉपिक एवढाच आहे. नेक्स्ट पॉइंट आहे शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑफ मर्क्युरी. आता मर्क्युरी बद्दल आहे तर म्हणजे ऑब्ट्यूस अँगल तयार होतो. हा जो पूर्ण अँगल आहे तो कुठला आहे, ऑब्ट्यूस अँगल, 90 डिग्री पेक्षा जास्त. तर कॉसच्या काही व्हॅल्यू आपल्याला माहित पाहिजेत की कुठल्या कुठल्या व्हॅल्यू असणार आहेत. कुठल्या 90च्या पुढे आता बघितलं म्हणजे 120 असणार आहे, नंतर 135, नंतर 150 असणार आहे. ह्या 3 व्हॅल्यूज इम्पॉर्टंट आहे. त्या 3 व्हॅल्यू म्हणजे 120ची व्हॅल्यू किती असणार आहे, -1/2. ही किती असती, -√2/2 आणि ही किती असती, -√3/2. तर ह्या व्हॅल्यू आपल्याला आल्या पाहिजे कुठल्या, ऑब्ट्यूस अँगलच्या. तर ऑब्ट्यूस अँगलच्या ह्या व्हॅल्यू आणण्यासाठी आपल्याला कंडिशन कुठल्या पाहिजेत, 2 कंडिशन हव्यात. फॉर्म्युल्यामध्ये कॉस्टच्या फॉर्म्युल्यामध्ये बसलं पाहिजे. T2 मायनस आणायचं आहे, नीट समजून घ्या, मायनस आणायचं आहे. तर कोण मोठा पाहिजे, कोण छोटाच पाहिजे, T1 मोठा पाहिजे का T2 मोठा पाहिजे, तर T1 मोठा पाहिजे. का, तर नीट समजून घ्या. बघा इथे जर 1 आहे, इथे 2 आहे, मायनस केल्यावरती 1 - 2 केले ऑब्व्हियसली मायनस मध्येच आन्सर येणार. आणि खालची व्हॅल्यू ही तर आता तुम्हाला खालच्या 3 व्हॅल्यू बघून समजलं पाहिजे की खालच्या व्हॅल्यू ग्रेटर पाहिजेत कुणापेक्षा, T2 मायनस T1. जे काय आन्सर येईल बघा, याचं आन्सर किती येणार आहे, -1. तर खालची व्हॅल्यू -1 पेक्षा मोठीच हवी आहे ना.
म्हणजे इथे काय लिहिणार आपण -1. मी इथे काय असणार ग्रेटर म्हणजे याच्यापेक्षा मोठी कितीही चालेल पण मोठी हवी. आता इथे 2 आहे, तुम्ही बघूनही सांगू शकता. सिंपल आहे की तुमची काही झाली ह्या 2 केस सॅटिस्फाईड झाल्या तरच आपण त्याला काय म्हणू शकतो ऍप्टिस. ह्या 3 व्हॅल्यू आहेत. इथपर्यंत सगळ्यांचे कन्सेप्ट क्लिअर असेल. हे झालं तुमचं आतापर्यंत शिकलो आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अजून एक पॉइंट आहे तोही बघून घ्या. छोटेसे पॉइंट आहेत तुमच्या बुकमध्ये दिलेले. तिसरा पॉइंट, इफ T2 minus T1 इज इक्वल टू T3. म्हणजे आता कॉसचा फॉर्म्युला आपण इथे लिहूया पहिला. कॉस थिटा इज इक्वल टू फॉर्म्युला आलता T2 minus T1 डिवाइड बाय T3. तर व्हॅल्यू हे दोन्ही व्हॅल्यू जर सेम असेल म्हणजे वरती 2 खाली 2 कॅन्सल केलं आन्सर किती येणार आहे 1. तर कॉस थिटा इज इक्वल टू 1 झिरोची. करेक्ट. म्हणजे कॉस 0 डिग्री इज इक्वल टू आन्सर किती असतं 1. म्हणजे इथे किती अँगल तयार होणार आहे आपण बघितलं होतं. 0 अँगल क्रिएट होतो तो इथे असणार आहे. आणि अजून एक कन्सेप्ट फोर्थ इफ T2 minus T1 is greater than T3. तर आता कॉसचा फॉर्म्युला काय येणार आहे कॉस थिटा इज इक्वल टू T2 minus T1 डिवाइड बाय T3. करेक्ट. आता याची व्हॅल्यू किती येते तुम्ही बघू शकता. जर असं केलं आपण ही वरची व्हॅल्यू समजा मोठी आहे म्हणजे 3/2 लिहिलं तर ऍक्च्युअल मध्ये कॉस ची अशी व्हॅल्यू कधीच नसते. आता ही व्हॅल्यू जर तुम्ही बघितलं तर ही काय झाली. जर हे तुम्ही सॉल्व्ह केलं तर याचा आन्सर येतं 1.5. बट ऍक्च्युअल मध्ये आपल्याला माहिती आहे कॉसची व्हॅल्यू ही कधीही 1 पेक्षा छोटीच असते. हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. कॉसची व्हॅल्यू कधीही 1 पेक्षा छोटी असते. म्हणजे हे जे काही होणार आहे हे इम्पॉसिबल आहे. ओके. हे काही इम्पॉसिबल आहे. मग इम्पॉसिबल असेल जर असा अँगल क्रिएट होत असेल तर तुमचा कधीच ड्रॉपच फॉर्म होणार नाही. ड्रॉप विल नॉट बी फॉर्म. पण ऍक्च्युअल मध्ये अशी कंडिशन कधी होतच नाही. एवढे कन्सेप्ट आहेत खूप इम्पॉर्टंट आहे. पुढचा पॉइंट आहे फॅक्टर अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे कुठले कुठले फॅक्टर असतात की अँगल ऑफ कॉन्टॅक्टला बदलतात थोडे चेंज करतात. त्याचं पहिलं असतं नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड इन अ कॉन्टॅक्ट. म्हणजे आत्ताच बघितलं आपण वॉटर अँड सॉलिड त्यांच्यामध्ये वेगळा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो. नंतर मर्क्युरी अँड सॉलिड मध्ये वेगळा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असणार. केरोसिन अँड सॉलिड मध्ये वेगळा कॉन्टॅक्ट असणार आहे. बरोबर. प्रत्येकाचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असतो एकदम डिफरंट असतो. त्याच्यानंतर इम्प्युरिटीज. आता इम्प्युरिटी सुद्धा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वरती एफर्ट पडते. म्हणजे काय की सपोज आपण मर्क्युरीमध्ये काही छोटेसे अनवॉन्टेड इम्प्युरिटीज ऍड केल्या तर त्यांचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये चेंजेस येणार. तसंच वॉटरमध्ये सुद्धा आपण इम्प्युरिटीज ऍड केल्या तर तिथे सुद्धा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये चेंज येतात. त्यानंतर तिसरा पॉईंट असतो टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर आता लक्षात ठेवायचं ज्यावेळेस टेम्परेचर इन्क्रीज होतं बघा इथे दिले इन्क्रीज इन द टेम्परेचर डिक्रीज इन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे तुम्ही जेवढा जास्त टेम्परेचर इन्क्रीज करणार आहे तेवढा कमी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट होत जाणार आहे. ओके. हे कळणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आता पुढचा पॉईंट बघणार आहे आपण की इम्प्युरिटीज अँड टेम्परेचरचा काय सरफेस टेन्शनवरती इम्पॅक्ट होतो. तर पहिलं इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज. आता तुम्ही बघितलं असेल वेन सोल्युबल सबस्टन्स विच इज कॉमन सॉल्ट. कुठलाही कॉमन सॉल्ट म्हणजे कुठला सोडियम क्लोराईड वगैरे घेतलं ते डिझॉल्व इन वॉटर म्हणजे डिझॉल्व होतं आणि डिझॉल्व केल्यावरती सरफेस टेन्शन काय होतं इन्क्रीज होतं. म्हणजे तुम्ही वॉटरमध्ये जर सॉल्ट ऍड केला तर त्याचं सरफेस टेन्शन काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. म्हणजे जास्त स्ट्रेस मेम्ब्रेन तयार करणार आहे वरती सरफेसला. म्हणजे जास्त कोण ब्रेक करू शकणार नाही एवढं कडक मेम्ब्रेन तयार करणार आहे. दुसरा पॉईंट. आता दुसरा पॉईंट असा आहे की असे सोल्युशन म्हणजे कुठले डिटर्जंट वगैरे कुठले सोल्युशन्स डिटर्जंट वगैरे तुम्ही मिक्स केलं वॉटरमध्ये तर त्याचं सरफेस टेन्शन काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. हे बघा सरफेस टेन्शन काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. जर डिटर्जंट ऍड केलं तर सरफेस टेन्शन डिक्रीज होतं का ते समजून घेऊया आपण. आता डिक्रीज होणार आहे कारण की डिक्रीज होतं म्हणून तर ते वॉटरचे म्हणजे कुठलाही क्लोथ असेल त्याच्यामध्ये प्रॉपरली मिक्सअप होऊन जातं. जर डिक्रीज नसतं झालं तर ते त्यांच्यामध्ये मिक्सअप नसतं झालं म्हणजे कुठलाही क्लोथ वगैरे घेतलं असतं तर त्याच्या आत
वॉटर मॉलिक्युल्स एवढे इझिली गेले नसते, कारण की सरफेस टेन्शनमुळे त्यांना जाता आलं नसतं. तर डिटर्जंटमुळे सरफेस टेन्शन काय होतं, कमी होतं. सरफेस टेन्शन कमी झाल्यामुळे जे काही क्लोथ आहे त्याच्याबरोबर कॉन्टॅक्ट चांगला करतं, आणि जेवढं जास्त कॉन्टॅक्ट करणार आहे तेवढं त्यातलं सगळं डस्ट वगैरे तेवढी जास्त रिमूव्ह होणार आहे. आता तिसरा पॉईंट, इनसोल्युबल इम्प्युरिटीज. इनसोल्युबल म्हणजे मिक्स न होणारे, वॉटरमध्ये मिक्स न होणारे इम्प्युरिटीज जर ऍड केले तुम्ही, माती वगैरे अशा गोष्टी ऍड केल्या, तर सरफेस टेन्शन त्याचं काय होतं, डिक्रीज होतं. म्हणजे इम्प्युरिटीज आपण लिक्विडमध्ये ऍड केल्या, त्यातल्या कोएसिव्ह फोर्सला इफेक्ट करणारे, म्हणजे कोएसिव्ह फोर्स सुद्धा काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. बघा इथे दिलेले. आणि त्याच्या इफेक्टमुळे काय होणार आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वरती सुद्धा इफेक्ट होणार आहे, आणि जो मिनिस्कस फॉर्म करतो तो सुद्धा त्याचा इफेक्ट होणार आहे. म्हणजे मर्क्युरी जे असतात ते एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जे असतात, समजा मर्क्युरीमध्ये मी काही, समजा मर्क्युरीचा ड्रॉप आहे हा, आणि मर्क्युरीमध्ये काही मी माती वगैरे काही ऍड केलं, तर यांच्यामधलं जे मर्क्युरी मधलं कॉन्टॅक्ट आहे तो थोडासा कमी होणार. तर मर्क्युरी मधला कॉन्टॅक्ट कमी होणार म्हणजे ऑब्व्हियसली सरफेस टेन्शनवरती हार्म होणार. सरफेस टेन्शन हार्म झाल्यामुळे ते छोटे छोटे ड्रॉपलेटमध्ये डिवाइड होणार. कळतंय, जे आपण बघू शकतो की एकत्र राहणार नाही, थोडं थोडंसं स्प्लिट होण्याचा प्रयत्न करणार, कारण की त्यात इम्प्युरिटीज वाढतात. म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा इफेक्ट करतात. तर 3 गोष्टी तुम्हाला समजल्या. आपण कुठल्या, सोल्युबल, दुसरे असतात डिटर्जंट वगैरे, आणि तिसरं असतात इनसोल्युबल इम्प्युरिटीज काय असतात, ते काय इफेक्ट करतात. हे तिन्ही पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत. तर त्यातलं फक्त कॉमन सॉल्ट जे सोल्युबल असतात, जे सोल्युबल कम्प्लिटली सोल्युबल असतात, तेच सरफेस टेन्शन इन्क्रीज करतात. बाकी सगळे सरफेस टेन्शन काय करतात, ते डिक्रीज. म्हणजे डिटर्जंट असो किंवा इम्प्युरिटीज असो, ते सरफेस टेन्शनला काय करण्याचं काम करतात, ते डिक्रीज. फक्त कॉमन सॉल्ट जो कम्प्लिटली सोल्युबल आहे तोच फक्त काय करतो, सरफेस टेन्शन इन्क्रीज करतोय. इफेक्ट ऑफ टेम्परेचर. टेम्परेचरचा काय इफेक्ट होतो सरफेस टेन्शनला. आता एक कॉमनली गोष्ट आहे, ती नेहमी लक्षात ठेवायची, जी जास्त करून मोस्ट ऑफ द टाइम यूज होते, अशी कुठली आहे, टेम्परेचर इन्क्रीज झालं तर सरफेस टेन्शन डिक्रीज होतं. मोस्ट ऑफ द लिक्विड, समजून घ्या इथं मोस्ट हा शब्द वापरलाय, म्हणजे सगळे नाहीत. मोस्ट ऑफ द लिक्विड मध्ये काय होतं, टेम्परेचर इन्क्रीज झालं तर सरफेस टेन्शन काय होतं, डिक्रीज होतं. म्हणजे आता बघा, तुम्ही एक एक्झाम्पल दिले, इट इज सजेस्टेड दॅट न्यू कॉटन फायबर, म्हणजे बघा तुम्ही न्यू कॉटन फायबर एखादा कपडा घेऊन आले आणि ते वॉश करायचं असेल तर ते कोल्ड वॉटरमध्ये वॉश करतात. आता कोल्ड वॉटरमध्ये का वॉश करतात, कोल्ड हॉट, बघा टेम्परेचर मध्ये डिफरन्स आहे. टेम्परेचर इन्क्रीज झालं तर सरफेस टेन्शन काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. एवढं तुम्हाला माहिती आहे. आता पुढे ऐका. In this case, water does not make a good contact with fiber due to a high surface tension. म्हणजे हाय सरफेस टेन्शन, कोल्ड वॉटर असेल तर सरफेस टेन्शन खूप जास्त असणार आहे. सरफेस टेन्शन जास्त असल्यामुळे त्याच्यामुळे चांगला कॉन्टॅक्ट होत नाही. समजतंय काय होत नाही, की याच्यामध्ये चांगला कॉन्टॅक्ट होत नाही. डू नॉट मेक गुड कॉन्टॅक्ट विथ फायबर ड्यू टू द हायर सरफेस टेन्शन. हायर सरफेस टेन्शन असणार कोल्ड वॉटरमध्ये, त्याच्यामुळे जे काही फायबर असतं त्याच्यावर चांगला कॉन्टॅक्ट करत नाही, आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याचा कलर वगैरे जात नाही, आणि नीट आहे तसं वॉश होऊन आपल्याला चांगलं मिळतं, आणि कलर वगैरे मेंटेन राहतो. नाहीतर जर तुम्ही हॉट वॉटरमध्ये गेलं तर त्याचे कलर वगैरे रिमूव्ह होतात. पण हे जास्त करून कॉटनच्या याच्यामध्ये केलं जातं. पण जर तुम्ही टफ कुठल्या गोष्टी घेतल्या फायबरच्या आणि त्या तुम्हाला वॉश करायच्या असेल तर तुम्हाला गरम पाणी लागतं, कारण की सरफेस टेन्शन त्यावेळेस काय करावं लागतं, कमी करावं लागतं. आणि त्यांच्या प्रत्येक सरफेस टेन्शन कमी केलं तर वॉटर मॉलिक्यूल चांगले कॉन्टॅक्टमध्ये येणार. चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर तिथे वॉश करायला इझी जाणार, म्हणजे कलर सुद्धा रिमूव्ह करू शकतात. एवढं जास्त इफेक्ट असतो. आता त्याचा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, तो अजून एक बघा. इन केस ऑफ मॉल्टन कॉपर, तर कॉपर वगैरे ह्या गोष्टी असतात, याच्यामध्ये काय होतं, सरफेस टेन्शन इन्क्रीज होतं. बघा, सरफेस टेन्शन इन्क्रीज होतं, इन्क्रीज इन टेम्परेचर. हे खूप इम्पॉर्टंट आहे. हा छोटासा पॉईंट तुम्हाला मेन्शन केलाय, डीप मध्ये दिलेलं नाहीये. फक्त एवढं सांगितलेलं आहे की जर टेम्परेचर, काय बोलतोय, टेम्परेचर, मोल्टन कॉपर वगैरे अशा गोष्टी आहेत की ज्याचा सरफेस टेन्शन इन्क्रीज होतो, इन्क्रीज इन टेम्परेचर. बाकी बऱ्यापैकी गोष्टींचा सरफेस टेन्शन कमी होतो टेम्परेचर इन्क्रीज झाल्यावरती. इथे मी देतोय मोस्ट ऑफ द गोष्टींचा टेम्परेचर इन्क्रीज झालं तर सरफेस टेन्शन डिक्रीज होतं. बट मोल्टन कॉपर वगैरे ह्या अशा गोष्टी आहेत की टेम्परेचर इन्क्रीज झालं की सरफेस टेन्शन सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि ॲट अ सर्टन टेम्परेचर, पूर्ण, आता कुठल्याही गोष्टीचं याचं सर्टन टेम्परेचर, असं एक टेम्परेचर असतं जिथं पूर्ण सरफेस टेन्शन काय होतं, झिरो होतो. प्रत्येक गोष्टीचा सरफेस टेन्शन काय होणार आहे, झिरो होणार आहे ॲट अ सर्टन टेम्परेचर. थँक्यू.